माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवूया मिक्स कडधान्याची आमटी। त्यासाठी लागणारं साहित्य हे मी मिक्स कडधान्य घेतलं आहे। सगळ्या प्रकारचं कडधान्य आहे याच्यामध्ये, मटकी, मूग, चणा, हिरवा वाटाणा, चवळी, अजून सर्व आहे। त्याच्यामध्ये थोडे आपण शेवग्याच्या शेंगा टाकूया, मग टेस्ट बरी लागते जरा सांबाराची। कढीपत्ता घेतला आहे, हे घेतलं आहे आला लसूण पेस्ट घेतली आहे, टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे, मालवणी मसाला घेतला आहे आणि कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि हे वाटण करून घेतलं आहे। तर आपण फोडणी घालूया, आमटीला फोडणी देऊया। त्यासाठी मी हा कुकर ठेवला आहे। कुकर गरम झाला आहे चांगला। हे बघा तेल होतं आहे, दिसतंय का? कुकर काळा आहे त्यामुळे तेल घातलं मी थोडं, 2-3 चमचे टाकले। तेल चांगलं गरम होऊ दे। गरम झालेलं आहे। आता आपण ना पहिला कढीपत्ता टाकूया। कढीपत्ता चांगला पटपटला। कांदा टाकूया, हा बारीक चिरून घेतला आहे तो। कांदा चांगला व्यवस्थित ढवळून घेऊया, चांगला भाजू दे कांदा। कांदा आपला भाजला आहे बघा, मस्त तांबूस। हा बघा, आता आपण टोमॅटो टाकूया। हा आपण बारीक चिरून घेतला आहे ना। टोमॅटो पण मस्त भाजून घेतला पाहिजे, आमटीला चव चांगली येते। फोडणी चांगली झाली की आमटी टेस्टी होते। टोमॅटो आपला भाजला बघा, कांदा आणि टोमॅटो मस्त एकजीव झाला। आता आपण जरा असं बाजूला करूया आणि मध्ये आला लसूण पेस्ट घेतलेली ती टाकूया। ही बघा, पेस्ट चांगली व्यवस्थित भाजून घेऊया। आता मिक्स करूया सगळं एकत्र। पेस्ट भाजून झालेली आहे। आता लास्टला आपण मसाला टाकूया। हा बघा, आपण घेतलेला ना 2 चमचे, 2 छोटे चमचे। आता मसाला टाकल्यावर सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं। कांदा, आला लसूण पेस्ट, टोमॅटो, कढीपत्ता, सुगंध छान आला म्हणजे आपली फोडणी व्यवस्थित भाजली। आता आपण हे कडधान्य घेतले ना मिक्स, ते टाकूया। आणि आता व्यवस्थित परतून घेऊया। मी सगळं एकदमच टाकलं, आधी कडधान्य उकडून वगैरे काही घेतलं नाही, सगळं एकदाच। आमटी छान होते, झटपट। आपल्याला जर घाई असेल ना तर हे असं केलं तरी चालतं, छान होते आमटी, मस्त चवदार। आता आपण हे वाटण काढलेलं ना खोबऱ्याचं, खोबरं किसून भाजून वाटून घेतलं आहे, मालवणी वाटण टाकूया। आणि आता परत ढवळून घेऊया। स्ट्रक्चर किती छान दिसतंय बघा, उसळीसारखं। हे बघा, नेहमी तेच कडधान्य खाऊन आमटी कंटाळा येतो ना, मग कधीतरी असं मिक्स कडधान्याची आमटी छान लागते। आणि त्याच्यामध्ये आपण आता हे शेंगा घेतल्यात ना बारीक शेवग्याच्या, हे बघा साल काढून मी छोटे छोटे तुकडे केले, ते पण टाकूया लगेच। आणि आता ढवळून घेऊया। व्यवस्थित ढवळून घेऊया आणि आता आपण पाणी टाकूया। आपल्याला जेवढी आमटी हवी ना, किती जणांना पाहिजे त्या प्रमाणात आपण पाणी टाकायचं। हे का, मी 1 तांब्या घेतला आहे, 1 तांब्या टाकला मी। आता लगेच आपण मीठ टाकूया।
चवीपुरतं मीठ टाकायचं. हे अर्धा चमचा घेतला मी थोडंसं. आणि आता सर्व व्यवस्थित ढवळून घेऊया. थोडा खमंग सुगंध येण्यासाठी आपण हा थोडासा गरम मसाला पण टाकूया एव्हरेस्टचा. तुमचा घरचा असेल ना तो टाका तुम्ही गरम मसाला. आता माझ्याकडे तयार केलेला नाही आहे, नाही तर माझा असतो तयार केलेला वेगळा, तो आता संपला आहे. आम्हाला एवढी आमटी बस झाली. आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि 2 शिट्ट्या करून घेऊया. दोन शिट्ट्या झाल्या की आपली आमटी रेडी. झटपट रेसिपी. दोन शिट्ट्या झाल्या, कुकर थंड झाला. बघा खोली आपण. ही बघा आपली आमटी मस्त तयार झाली आहे. तरी बघा किती मस्त आली आहे. बघूया आपण शेंगा शिजल्या काय बघूया. ह्या मस्त शेंगा शिजल्या ह्या बघा. आता आपण हे वाढायला घेऊया. ढवळायची नाही, नाही तर त्या शेंगा तुटणार. आता आपण जेवायला घेऊया. हे बघा मस्त. माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आठवणीने सबस्क्राईब करा.